पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाल्याची आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। पती आणि त्याच्या प्रेयसीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे। ही घटना 10 मे रोजी दुपारी घडली। मृत महिलेचं नाव माधुरी विकास कोकणे, वय वर्ष 34, राहणार अंबेगाव पठार असं आहे। या प्रकरणी पती विकास बाळासाहेब कोकणे, वय वर्ष 37 आणि प्रेयसी अर्चना आहिरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माधुरी कोकणे हिचा भाऊ आशिष राजाभाऊ अलगट यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरी आणि विकास कोकणे यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता। मात्र विकास याचे अर्चना आहिरे यांच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते। अर्चना हिच्या सांगण्यावरून विकासने पत्नीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार सुरूच ठेवले होते। सततच्या छळाला कंटाळून माधुरीने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी समीर कदम करीत आहेत।